माझ्या ह्याच्यात टाकली आहे. भेंडी करते मी आणि दीदी इथं रात्रीचा भात परतती. गणेश तिकडं कविता मावशीच्या घरीच राहिला त्याच्या. आणि आमच्यावर किती वाईट वेळ आली बघा. हळदीचा भुगा वापरले. हळदच नाही आमच्यात आज. हळदीच्या भुग्या वालूया आम्ही. विकायला बी नाही कशीच नाही मैत्रिणींना. आणि हळकुंडाची ऑर्डर टाकली मी गोकुळच्या. आणि ती सगळ्या दुकानात मी सर्रास दुकानात ती हळकुंड काय मिळत नाही. त्याला ऑर्डर टाकावं लागते आणि मग मागवावं लागतं. आता वाजले सकाळच्या 11 मैत्रिणींनो. आणि इथं ताईंनी मसाला भरून ठेवला सगळा. अगो बाई 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 सगळे 1 किलोचेच पार्सल. ताई सगळे 1 किलोचेच भरली बाई व. बर बर. इकडे ही रात्री भरलेली होती. ही आत्ता भरल्यात इथं. मला ताई साहेब मला म्हणतात आका फोटो टाकत जा. फोटो नाही टाकत. ही असंच बघा लक्षात येतं लगेच. ही असं आहे मसाला आपला. आणि ही काय काय यांचा चमकतो मसाला असा पांढरं पांढरं दिसतं ह्याच्यात मधी. आपलं काय दिसत नाही. तर मला सांगू का पांढरा मसाला पांढरा असं कधी चमकतं. ज्यावेळेस मिरचीचं देठ काढलेलं नसतात ना त्यावेळेस ती चमकत असतं. आणि ज्यावेळेस देठ काढलेलं असतं त्यावेळेस चमकत नसतं. असं हे सेल अख्खं असं हाय असं दिसतं. कधी बी मसाला घेताना लक्षात ठेवायचं. बाहेर नेऊन दाखवू का तुम्हाला? चला. बघू शकता हे चमकतंय का? नाही. हे असं असतं. पेवर वगैरे सगळं धुवून घेतलं चकाचक. तात्या गेल्यात मोटर चालू कराय. त्याच्यावर घमेलं कोण्या पालतं घातलं या? साकीट मोडलं का काय? सगळं हे धुवून काढलं आणि तात्यांना मोटर चालू करायला लावलंय मैत्रिणींनो. रुबी अगं काय केलंय ह्याचं? असं का पालतं घातलंय? तू वाटतेत ना मोटर चालू करायला गेलं तात्या अंगावीन सर. तात्यांनीच घातलं असेल मग पालतं ती ही करायला. हे तर ताईंनी सगळी घमेली ही आणल्यात इथं मसाल्याची कढई ही सगळं. मसाला केला की पहिलं काय काम असतं होत आहे आपलं. आम्ही ना लाडू वगैरे करायचं म्हणलं ना मैत्रिणीनं तरी पहिल्यांदा ना परतचा मसाला करायचा म्हणलं तरी आधी घमेली निर्माळ करून घेतो आणि मग हे करतो. हां सगळं चकाचक करून मग हे करतो. माझं पण हे सगळं धुवून ही झालं. स्वयंपाक करून झाला. टाकीतलं पाणी संपल्यामुळे हे एवढं राहिलं धुईचं. तात्या गेलेत मोटर चालू करायला. लता आली आमची साडी दाखवायला. ताईंला बघायची होती आमच्या. बघितली का? मस्त कलर बी छान आहे साडीचा पण. आहे ना कलर छान आहे. सगळ्याच्या आधी तिने चॉईस केली साडी. आम्हाला तर परत द्या ना बी. छान आहे पण अगं हे अशी सुत आहे ना मैत्रिणी. ब्लाऊजच्या कापडाचं पण एकदम सुंदर आहे. सिल्क पूनम मध्ये सुत आहे ह्याचं. त्याचं नाही कळत आम्हाला काय पूनमजन ह्याचं. आमच्या नानींची ताई बरं का मैत्रिणींना. नानींची मोठी मुलगी ताई सगळ्यात थोरली का 2 नंबरची. 2 नंबरची भाऊच्या पाठी. हा लिमगावला असती. आली म्हणल्या इतक्या दिवसात ना म्हणलं तुम्हाला दाखवावी. हाय आज आबांचा महिना होता. किती 5 महिने झाले ना ग? 4 महिने झालं. महिन्याला आलते आज होता त्यामुळे आलते. ती काय काका इकडे चालते म्हणल्यावर काकांची वाट बघत बसली. अगं ती मोटरच चाला नाही आमची. मग ती बनकर साहेबांना फोन केला सोबत काकांना जेवायला घातलं. आम्ही जेवलो नंतर म्हणलं काकींची गाठ घेऊन जा म्हणून आलत. चला तर चेक करते मस्त पैकी. चला आता लता चहा मांडू का ग? थोडस नको चहा आता. पावशेर सांडगे करा जाऊ द्या. सांडगे नाही चलो पावशेर ह्यांना आवडते आमच्या मालकांना. नानी या जेवण करायला मैत्रिणींनो. आज जेवणामध्ये आहे भेंडी, लोणचं, भात आणि भाकरी ज्वारीची. इथं बुंदी. तुम्ही म्हणता ना का बुंदी कसली ग? काय नाही ही प्रसादाची बुंदी. आमच्या इथं सावता महाराजांची पुण्यतिथी होती ना तर मग शिल्लक राहिले ना सगळ्यांना देतात. ते वस्तीवरती असते ना. आणि इकडं ताईचं काय आहे या ताईचं वाटाणा आहे मैत्रिणींनो. आणि ताई आमच्या लोणचं खात नाहीत, बुंदी खात नाहीत, अजून भात बी खात नाहीत. का नाही खात तुम्ही?
त्यांना पित्ताचा त्रास आहे. ताई आमच्या चहा पण कधी पित नाही तर नानींची ताई गेली. हां खायचं भाकरी काढून. हां नुसतं भाकरी कालवण असतं. आणि तात्यांना थोडासा भात पण दिला मी. आणि बुंदी तात्यांना सेपरेटच दिलेली होती. हां तात्यांना सेपरेटच. हां आणि इकडं सांडगं वाळायला घातले. तिकडं बघा काय किती चकाचक सगळे भांडी आणला सगळं घासून ताईने सगळे चकाचक करून. मग त्यामुळे तर सगळी नाव असतात ना. कालच्या ताई साहेब काय म्हणलं तुम्हाला? सगळं स्वच्छ ठेवते आणि मग करते. हा आता लाडू करायच्या दुपारनं तर बघा मिक्सर घमेली सगळं चकाचक केलंय सगळं. हो का इथं मसाला चाळायची चाळण आहे ना ती सुद्धा घासली आहे. दिसते का? एकंदरीत जेवण झालं. आणि आज काय सांगायचं तुम्हाला मैत्रिणींनो लाडूच्या लय ऑर्डर आल्यात आम्हाला त्याच्यामुळे लाडूच्या लय ऑर्डर आल्यात त्यामुळं लताला म्हणलं काय सांगू नको बाया तुला यावं लागेल लाडू करू लागायला. आता तिला शिकवायचं चाललंय आमचं. आम्ही म्हणलं आम्ही जीवतो तोवर तू खारका फोड. चांगली फोडते की खारका आणि पटापटा मला ढोकायला तसा रोज देताल का तुम्ही मला? आणि पटापटा करते आहे ना रोज देताल का तुम्ही मला? आणि बोटावर हाण नको बरं का. हे आता तर चेर काय नाही मैत्रिणींना ग जिजीचं ऑपरेशन झालंय डोळ्यांचं. तिच्या सासूचं कधी काल झाले म्हणजे आम्ही जिजी म्हणतो. तू काय म्हणते आत्या म्हणते ना. आम्ही जिजी म्हणतो. ती खरका फोडायला आली घेऊन गप्पा मारत म्हणली असं फोडा ताईवर ह्याच्यावर. नाही तर तुम्ही म्हणता खरंच आता कामाला आली काय. नाही तसं काय नाही. त्यांना व्हायना आलेला पाहुणा करून का काय ना मरणाचं काम असतं तिला रानातलं. आता जिजी आहे तर कुठली तू जायला रानात? नाही आता काय राहणार फक्त भिजावू नये. हे पाऊस आहे ना पाऊस आल्यावर भिजावणं वाचतं ना तेवढंच. आणि ते आमचं गडी आहेत ना ते अक्कलकोटला गेल्यात ना त्यांच्या तिकडं पाहुण्यांच्या बहिणीच्या त्याच्यामुळे मग आम्हाला भिजवलं. नाही तर ते असल्यामुळे टेन्शन घरचे असल्यावर. बघा अर्धा किलो खरका तिने एका झटक्यात फोडल्या का नाही. दोन दिवस बिनकाळजी मैत्रिणींना आता टेन्शन नाही काय. कधी भाजायचा नाणी आता मसाला? उद्या आता आमचं 2 दिवसाचं बिनकाळजी झालं मैत्रिणींनो. ज्यांना कोणाला ऑर्डरी टाकायचे त्यांना माझा नंबर घ्या 9657484033. बाया सकाळी शेंगदाणा किती आणलं होतं? 3 किलोला 3 किलो बी नाही 200 ग्रॅम शेंगदाणा कमी दिल्यात इथं सकाळी. कुठल्या दुकानात आणलेलं? 3 किलो शेंगदाणा नाही ती 2 किलो 700 का 800 बघ की तू 92 ग्रॅम पण नाही. खावा की पण मी म्हणते इतकं नरडेले असतो 3 किलो शेंगदाणा आणले तर इथं एवढीच दिल्यात इथं. असा काटा मारते ती इतकी बेकार असते ती काय दुकानदार. बघायचं का मैत्रिणींना? हो का 3 किलो शेंगदाणा सांगितलं होतं गावात आणल्यात एका दुकानात ना. त्या दुकानदाराचं नाव नाही सांगत मी. 2 किलो 785 ग्रॅम दिल्यात आणि तिथं काटे होतं 3 किलो भरत होतं. आम्ही साठ्याच्या दुकानात आणतो ती बिचारायच्या 3 किलो असतं का नाही 3च किलो भरते. आज दुसरीकडून आणलं की काटा मारलाय लगेच. एवढं खावा का मी म्हणते लोकांचं. काय झालं आज रात्री ह्यांना यायला झाला उशीर. शॉपीमध्ये बसलो होतं. आता आम्ही जायचोय ना फिरायला केरळला परत मलेशियाला. आता जायचो कधी जाय आज केरळला जाणार आहे. ह्यांना मी म्हणलं होतं आपण जाऊन आलोय केरळला नको तरी ऐकत नाही तर. आणि उशीर केला यायला मग हे मटेरियल राहिलं आणायचं काजू बदाम गूळ शेंगदाण्याला लाडूला. गूळ काय मला चांगला लागत नाही तर गावात ना असतो पण ते चांगला नसतो. मग आता खारका आणल्या काजू बदाम आणलं. दीदीला म्हणलं घेऊन ये. माझं डोकं दुखायला लागलं मैत्रिणींना. कुठं पावशेर शेंगदाणा कमी देतात का 3 किलोला? आम्हाला लागतो गुळ. याला जाते तर 70 रुपये जास्त पण चांगला असतो. असे काजू बदाम
छानपैकी. काहीच नव्हतं डिंक, एक सुद्धा लाडू नाही, डिंकाचा नाही का कशाचा सुद्धा नाही. सगळं संपलं. रोज एक घामायला लागतंय. 5,000 रुपये तर रोज माझं ते सामानाला जातात. माझं लागलं डोकं दुखायचं. इतका काटा मारावा माणसाने, खावा पण बाई इतकं. हा? टीव्ही टाकायचं उडी आम्हाला लागतो भारीतला. दाखव. ह्यो नाही चालत आम्हाला. हा हा गुळ आहे ना, हा पण चांगला असतो देवशी गावरान गुळ, पण हा एवढा ह्याला पाहिजे ना अशी चिकटपणा नसतो ह्याला. ह्याला चिकटपणा असतो. धुणं धुयचंय अजून. ऑर्डरी घ्यायच्या पडल्या त्या, ऑर्डरी चेक करायच्या पडल्या त्या. काय काजू बदामाचं का नाही घ्या बा. खरे का पडा ना काय करा जायचं राहिलंय थोडस काम चाललंय. आता ह्या 3 किलो शेंगदाण्याला आहे ना, काय म्हणताय? मसाला न्यायचा काय आमचं चाललंय की लाडू करायचं काय. संपला का मसाला? हा हा देते. ठीक आहे, आताच भरून ठेवलाय, आजच पॅकिंग केलाय तो का. ही लाडू करायचं चाललंय शेंगदाण्याचे. मैत्रिणींना उंडवडीवून येत होतं काका न्यायला मसाला. दरवेळेस नेतात. आता पाठीमागं आलं तर त्यावेळेस किती 3 किलो नेलतं ना. घरच्यांना आवडतं का सगळ्यांना. क्वालिटी छान आहे नाव. लय भाजी ते 1 नंबर लोक नाव जायची जागरणाल ना. जागरणाल नेलताना त्यांनी. आणि मला वाटतं आता तुम्ही किती वर्ष झालं नेताय ना. वर्ष झालं नेतात इथं. पूर्ण वर्ष झालं. सांडगी बी त्यांनी मला वाटतं 2 किलो नेलते एकदाच. एकदा 4 किलो नेलतं आणि एकदा 2 किलो 6 किलो न्यायचं झालं. आणि आमच्या शिवाचं शेजारचंच आहे उंडवडी. किती इथलं 2-3 किलोमीटर असेल जवळ आहे. हे असा असतो मसाला. आणि त्यांनी कधी येऊ दे ती आल्यावरती ते तू आल्यावरती असं तुम्ही आम्हाला धपकी आता कधी राडा असतो का. त्यांना आमची कढई लय आवडती. पाठीमागच्या वेळेस आल्या म्हणलं कढई एवढी गोरी म्हणल्यावरती दिकनी म्हणल्यावरती मटेरियल किती भारी असेल. आणि आम्ही तिला ती निर्मळच ठेवतात म्हणजे नाणी ताईत ना सगळं. हा सगळी स्वच्छता असते. न का इथं लावून ठेवलाय असा आजच लावलाय. ठीक आहे. मग अशी तिचं खाऊ नाही का आणला तुम्ही? रुबी खाऊ नाही आणलं पप्पानी. बोच कर त्यांना. काय संबंध नाही म्हणा. खायचं बघाय म्हणा. खायचं खाऊ द्या म्हणा. खाऊ द्या काय रे म्हणा. कस काय मैत्रिणींनो काय रोज संध्याकाळचं ही सर्कस असते आमच्यात. खायला आणलंय का म्हणून. अरे बापड्या नाही पण खाऊच पाहिजेत ना आम्हाला. तिला ना चॉकलेट आणावं लागते. चॉकलेट कॅडबरी. पप्पाने खाऊ नाही आणला तुला. पप्पाने खाऊ नाही आणला. कशी करते या. इकडं जा बरं पटांगणाला असं. आता ती पॅन्टीला धरणार त्यांच्या हक्का मैत्रिणीला. तिथंच थांबा. लॉंग काढणार. खाऊ ह्या बघ. तिला चॉकलेट नाही का आणली. तिची संपली का सगळी. बघा बरं त्यात आहे का एखादी असली तर असं बघा. चल बाळा एक खाय तुझं नशीब मोठं आहे. आणि द्या तिला. कुठं आहे. आय 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 एवढ्या उड्या मारल्या. थांब आग थांब बाई. फोडायचं आहे त्याला. आग थांब बस करून घेते. थांब ती तू म्हणल्या लाका तुला दमत नाही. आजा तू तिच्यासाठी एक पाकिटच आणून ठेवावं लागतंय. लई देते नाही तर तिला खायला लागतं. नका काय नको. नका आता उड्या मारू.
खाऊ दे तिला सुखाने. काटे होती असे काय करायचं काट छटाकवरचं चॉकलेट आणि त्यासाठी तिला रान आणि मला वाटते तुमची. खाऊ द्या. बस का बाळा. पोरं नाही पोरं गेले रामतील तसलं काय ते बघायला. मी नाही माझ्या जीवाला आलंय. टिप्या तुला मी आज दिलेली तू खाल्ली नाही त्यामुळे तुला भाकरी नाही शिक्षा या. तिकडं ती पण मी नको मला मूड नाही जायचं. मला हे मूड हीच साडी दिली वाटते आजीने कविता यांच्या गावात होती. जेवढी नाजूक तेवढी देशी असते मैत्रिणींनो, आणि जेवढी मोठी मटकी असते तेवढी हायब्रिड असते. तर ही जेवढी बारीक आहे ना तेवढी देशी राहते. ही बघू शकता एवढी भिजाय घातली ना लय होती. आणि हिरवं आता भिजाय टाकली तर उद्या सकाळ संध्याकाळच्याला मटकीची भाजी करते. उद्या सकाळ करणार आहे मी पालकाची भाजी. 10:30 वाजून गेले ते तर सकाळची तयारी. सकाळची म्हणजे उद्या संध्याकाळची तयारी पोरांच्या डब्याची ह्याची. बायांना लय काम असतं. गाड्यांचं बरं आहे आपलं, टेन्शन नसतं काय. कराट खा तिकडं नका करू. मी तर आहे ना पालेभाज्या जास्त नाही वापरत. पालेभाज्यांमध्ये मी ज्याला औषध कमी असतं ना ते वापरते. जास्त करून कडधान्यच वापरते कारण का त्याला केमिकल औषधं जास्त नसतात. कारण का कुठलीच भाजी ना औषधाशिवाय व्हाय नाही. पाठीमागं आळू आहे, शेवगा आहे, हातगा आहे, वांगी लावलं ते तुम्हाला सांगते. मला ती पाठीमागं जाऊन दाखवाय सुद्धा व्हाय नाही तुम्हाला. असू दे. बाय सगळ्यांना शुभरात्री.